ही वारी शिकवते माणसाला कसं जगायचं, कसं वागायचं, या कमी जागेमध्ये कसं झोपायचं, कसं राहायचं. सामान्य लोकांकरता हरिपाठ केलेला आहे. सामान्य ज्ञानी लोकांकरता ज्ञानेश्वरी आणि सामान्य लोकांकरता हरिपाठ केलेला आहे. त्यांचा पालखी सोहळा अवघड असा दिवे घाट करून सासवडच्या मुक्कामी गेलेला आहे. सायंकाळची वेळ आहे. वारकऱ्यांमध्ये वारीमध्ये हरिपाठाला महत्व आहे. सायंकाळी हरिपाठ म्हणला जातो. विश्रामाचा गजर करत हरिपाठ म्हणत आता हे वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी जात आहेत. वारीमध्ये वारकऱ्याला हरिपाठ म्हणता जातो. हरिपाठ तितकाच प्रिय आहे. हरिपाठाचं महत्व काय? हरिपाठाचं महत्व म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सामान्य लोकांकरता हरिपाठ केलेला आहे. सामान्य ज्ञानी लोकांकरता ज्ञानेश्वरी आणि सामान्य लोकांकरता हरिपाठ केलेला आहे. आणि हरिपाठामध्ये नामाचं महत्व सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये नामाला महत्व आहे, त्याच्यामुळे हरिपाठामध्ये नामाचं महत्व सांगितलं. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. हरिपाठामध्ये ज्ञानोबारायांनी नामाचं किती महत्व आहे आणि नामाचं किती महात्म्य आहे. नामाच्या बळावर जीव भगवंताला प्राप्त होऊ शकतो आणि अनंत जन्माचं पाप हे जीवाचं नाहीच होऊ शकतं. हे ज्ञानोबारायांनी आपल्याला हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. आज ज्ञानोबारायांचा रथ दिवे घाटात आहे आणि आमची 30 क्रमांकाची दिंडी ज्ञानोबारायांच्या रथामागे चालू आहे. आणि आमच्या दिंडीमध्ये बहुसंख्य प्रमाणात तरुणांचा सहभाग आहे आणि तरुणांनी अशाच प्रकारे ज्ञानोबारायांच्या वारीत सहभागी व्हावं आणि भगवंताच्या तरुणांनी सहभाग का व्हावं. आज जे तरुण पिढी व्यसनाच्या अधीन झालेली आहे आणि विलमुख झालेली आहे भगवत प्राप्तीपासून, परमार्थापासून, त्यांनी कुठेतरी परमार्थामध्ये यावं. ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची वारी करावी, ज्ञानेश्वरी गाथा वाचावा आणि ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात चालावं आणि सोहळ्याचा आनंद घ्यावा. रामकृष्ण हरी. माझी पहिलीच वारी, मी आता सुरुवात केली. वारी केल्यावर निश्चितच आपलं पाप नष्ट होईल, मानसिक शारीरिक तप होईल. आपलं पायाने आपण चालतोय, आपलं शारीरिक तप होतंय. आपण वाचेनं भगवंताचं नाम स्मरण करतोय, आपलं वाचिक तप होतंय. आणि आपण मनानं भगवंताचं ध्यान करतोय. आपल्याला पंढरीची आस लागलेली आहे, त्यामुळे आपलं मानसिक तप होते. त्याच्यामुळे वारीमुळे आपलं 3 प्रकारचं तप होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येकाने वारी केली पाहिजे. रामकृष्ण हरी. काय वाटतं तुम्हाला? भगवंताची प्राप्ती व्हावी. रामकृष्ण हरी. वारी का करावी, ही माणसाचं जीवन कसं जगायचं ही वारी शिकवते. ही वारी शिकवते माणसाला कसं जगायचं, कसं वागायचं, या कमी जागेमध्ये कसं झोपायचं, कसं राहायचं आणि कमी पाण्यामध्ये कसा वापर करून जगायचं. ही वारी आपल्याला, ही माझी 3री वारी आहे. याच्या आधी कसं तुमचा अनुभव? माझा अनुभव म्हणजे मला काही माहित नव्हतं आणि मी या वारीमध्ये पहिले नव्हतो मी आणि वारकरी सुद्धा नव्हतो. पुन्हा लगेच मला याच्या प्रवाहामध्ये आल्यानंतर लक्षात आलं की मानव जीवन कसं आहे आणि त्या प्रकारचं या वारकरी संप्रदायात मध्ये मिळते. बाकी कुठं मिळणार नाही, बाकी नाही, कधीच मिळणार नाही. कारण हे वारकरी जे संप्रदाय जे शिकवते, वारकरी जे संप्रदाय शिकवते, असा कोणताही या वारीमध्ये मिळते आपल्याला. हरिपाठामध्ये नामाचं महत्व सांगितलेलं आहे. ज्ञानांसाठी ज्ञानेश्वरी, सर्वसामान्यांसाठी हरिपाठा संतांनी दिलेला आहे. वारीमध्ये अनेक अभाव येतात, अनेक शेतकरी, अनेक अनेक गरीब लोक येतात. आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला जातात. अनेक संतांची वचनं भजनं म्हणत, हा हरिपाठ म्हणत आज हे सर्व वारकरी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी सोपाननगरीमध्ये आहे. उद्या होणार संत सोपानदासांचं जे आहे ते प्रस्थान होणार आहे. द्वादशीला संत नारायणांचे थोरले बंधू आहे, त्यांचं उद्या प्रस्थान होणार आहे. आणि आज असा अवघड असा दिवे घाट वारकऱ्यांनी सायंकाळी हरिपाठ म्हणत सर केलेला आहे. कॅमेरा ज्ञानेश्वर प्रभात.